नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन विषयाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत, तो म्हणजे तलाठी भरती 2023। तलाठी भरती 2023चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे की ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर की आपण या तलाठी भरतीचे जे मागील काही पेपर आहेत मागील काही क्वेश्चन पेपर आहेत त्या तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेल्या इंग्लिश या विषयाच्या क्वेश्चनची आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की यामधले जे काही प्रश्न या ठिकाणी आहेत ते पुन्हा येऊ शकतात किंवा त्याच टाईपचा एखादा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो की जेणेकरून तुम्हाला आज या ठिकाणी तुम्ही जर लक्ष देऊन काळजीपूर्वक या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिला आणि त्या ठिकाणी आपण या प्रश्नांची उत्तरे कशी लिहिलेली आहे ते जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच याचा उपयोग तुमच्या या अभ्यास करण्यासाठी सुद्धा होणार आहे आणि परीक्षेसाठी सुद्धा होणार आहे। कारण काही जे टॉपिक आहे त्या टॉपिकची या ठिकाणी पुनरावृत्ती पुन्हा परीक्षेमध्ये होऊ शकते तर लगेचच आपण आपल्या या क्वेश्चन पेपरला सुरुवात करणार आहोत। तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 1। या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी दिलेला आहे, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ ट्रिम्फत। मीन्स ट्रिम्फत हा वर्ड या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचे 4 काही ठिकाणी मी ऑप्शन ज्या ठिकाणी गरजेचा आहे त्या ठिकाणी लिहिलेला आहे आणि ज्या ठिकाणी गरजेचा नाही त्या ठिकाणी ऑप्शन लिहिलेला नाही। मी तुम्हाला त्या ठिकाणी ओरली या ठिकाणी ऑप्शन सांगणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी वर्ड आहे ट्रिम्फत आणि ट्रिम्फतसाठी आपल्याला या ठिकाणी ज्यादा सिनोनिम लिहायचा आहे। ज्यावेळेस आपण सिनोनिम लिहितो त्यावेळेस आपल्याला जर त्याचं मीनिंग त्या वर्डचं मीनिंग जर आपल्याला माहीत असेल तर ते आपल्याला अतिशय सोपे या ठिकाणी जाणार आहे। ट्रिम्फत म्हणजे विजय तर याचे ऑप्शन या ठिकाणी आहे सक्सेस, फेल्युअर, रियूम अँड काम हे 4 ऑप्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ट्रिम्फतचा त्या ठिकाणी करेक्ट सिनोनिम आहे सक्सेस। ट्रिम्फतचं करेक्ट सिनोनिम या ठिकाणी आहे सक्सेस। त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ ग्लूमी। ग्लूमी मीन्स व्हॉट? ग्लूमी म्हणजे खिन्न किंवा उदास। ग्लूमी म्हणजे खिन्न किंवा उदास याचा आपल्याला अपोजिट वर्ड या ठिकाणी लिहायचं। अँटोनिम म्हणजे याला अपोजिट वर्ड असेही या ठिकाणी म्हणतात तर या ठिकाणी त्याचे ऑप्शन आहेत आयडियल, इंटेलिजंट, वाईज अँड चीअरफुल। तर याचं करेक्ट आन्सर या ठिकाणी आहे चीअरफुल म्हणजे आनंदी आणि ग्लूमी म्हणजे उदास किंवा खिन्न हा अपोजिट वर्ड या ठिकाणी आहे त्यानंतर तिसरा प्रश्न या ठिकाणी टू ब्रिंग ऑफ मीन्स व्हॉट? म्हणजे टू ब्रिंग ऑफ ही एक फ्रेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या फ्रेजचा अर्थ या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर आपल्याला करेक्ट अर्थ या ठिकाणी शोधायचा आहे। तर त्याचे ऑप्शन नीट आहे पहिला ऑप्शन आहे टू बी फेल्युअर, सेकंड आहे टू कॅरी आउट सक्सेसफुली, थर्ड ऑप्शन आहे टू पोस्टपोन अँड फोर्थ ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे टू पनिश प्रॉपरली। तर याचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी टू कॅरी आउट सक्सेसफुली। ज्यावेळेस तुम्हाला एखादी फ्रेज त्या ठिकाणी दिलेली असेल तर फ्रेजचा अर्थ शोधताना त्याचं मिनिंग म्हणजे ज्या वर्डचा या ठिकाणी टू ब्रिंग ऑफ हे 3 शब्द या ठिकाणी आलेले आहेत तर त्याचा शब्दचा अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा नाही। ते मिळून त्या ठिकाणी कोणता मिनिंगफुल वाक्य म्हणजे कोणता अर्थ त्या ठिकाणी तयार होतोय याचा विचार या ठिकाणी करायचा आहे, त्यामध्ये दिलेल्या शब्दांचा विचार करायचा नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न द स्टेट ऑफ बीइंग विदाउट वाईफ मीन्स व्हॉट? इट इज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन वर्ड आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे याचं मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्या मिनिंगसाठी करेक्ट वर्ड कोणता आहे तो आपल्याला शोधायचा आहे। द स्टेट ऑफ बीइंग विदाउट वाईफ, द स्टेट ऑफ बीइंग विदाउट वाईफ मीन्स व्हॉट? तर त्याचे ऑप्शन नीट आहे पहिला ऑप्शन या ठिकाणी आहे बायगनी, पोलोअँड्री, नंतर सेलिबसी अँड मोनोगॅमी। म्हणजे याचं उत्तर आहे विदाउट वाईफ म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये ब्रह्मचर्य असंही म्हणू शकतो। तर त्याचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी सेलिबसी, CELIBACY, सेलिबसी। चूज द करेक्ट स्पेलिंग। आता या ठिकाणी तुम्हाला 4 ऑप्शनची गरज होती म्हणून मी या ठिकाणी 4 ऑप्शन लिहिलेले आहेत। या ठिकाणी तुम्हाला 4 स्पेलिंग दिलेले आहेत परंतु त्या 4 स्पेलिंगमध्ये एकच वर्ड आहे आणि तो त्या ठिकाणी कोणत्या ऑप्शनमध्ये करेक्ट स्पेलिंग आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। तर वर्ड आहे कन्सायन्स, वर्ड या ठिकाणी दिलेला आहे कन्सायन्स। तर
तुम्ही या ठिकाणी ऑप्शन पाहू शकता, त्या फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ 4 ऑप्शन या ठिकाणी आहेत आणि त्यातलं CONSCIENCE हे कन्सायन्स हे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे पा, करेक्ट स्पेलिंग आहे. त्यानंतर आय हॅव बीन इल लास्ट मंथ या ठिकाणी आपल्याला करेक्ट प्रेपोजिशन लिहायचं आहे पा. फिल इन द ब्लँक्स टाईप ऑफ क्वेश्चन या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला करेक्ट प्रेपोजिशन या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचे ऑप्शन नीट ऐका, फॉर, फ्रॉम, सिन्स अँड ड्युरिंग हे 4 ऑप्शन आहे पा. तर या ठिकाणचं करेक्ट उत्तर सिन्स आहे. तर का सिन्स आहे तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगते पा. काय म्हटलंय, आय हॅव बीन इल सिन्स लास्ट मंथ म्हणजे पहा एखादी कृती केव्हापासून सुरू झालेली आहे असा जर त्या ठिकाणी पिरियड दिलेला असेल, स्टार्टिंग पिरियड त्या ठिकाणी दिलेला असेल तर आपल्याला त्यावेळेस सिन्स हे प्रेपोजिशन त्या ठिकाणी वापरावं लागते पहा. नंतरचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे तो या ठिकाणी प्रेपोजिशनवरच विचारलेला आहे. प्लीज इन्क्वायर द मॅटर, प्लीज इन्क्वायर द मॅटर. इट इज ऑल्सो लाईक अ फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन. तर त्याचे ऑप्शन आहे का, इन, विथिन, ऑफ अँड इन टू. तर इन, विथिन, ऑफ अँड इन टू हे 4 या ठिकाणी प्रेपोजिशन दिलेले आहेत. तर त्याचं करेक्ट इन टू हे करेक्ट या ठिकाणी उत्तर आहे पा, इन टू. प्लीज इन्क्वायर इन टू द मॅटर म्हणजे त्या मॅटरमध्ये लक्ष घाल, त्या मॅटरची चौकशी कर असा या ठिकाणी अर्थ आहे. म्हणून त्या ठिकाणी इन टू आपल्याला घ्यायचं आहे पा. ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन. आता पुढचं महत्त्वाचं उदाहरण या ठिकाणी आहे. हा थोडासा वेगळा ग्राम आपण म्हणू की थोडंसं अवघड आहे, परंतु या ठिकाणी खूप आपल्याला ते सोप्या पद्धतीने या ठिकाणी करता येईल पा. CV म्हणजे या ठिकाणी आपल्याला करायचं चेन द वाईस. ऑल ट्रस्ट अँड ऑनेस्ट मॅन, ज्यावेळेस तुम्ही चेन द वाईस करता त्यावेळेस तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या ठिकाणी अगोदर शोधायचं आहे. तर या ठिकाणी ऑल हे सब्जेक्ट आहे पा, ट्रस्ट हे वर्ब आहे अँड ऑब्जेक्ट आहे पा. या ठिकाणी ऑल हे सब्जेक्ट, ट्रस्ट हे वर्ब आणि अँड ऑनेस्ट मॅन हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ऑब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही चेन द वाईस करता त्यावेळेस तुम्हाला अगोदर या ठिकाणी काय शोधायचं आहे की सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कोणतं आहे. आता पुढची महत्त्वाची गोष्ट यामध्ये पाहायचं टेन्स कोणता आहे. ऑल ट्रस्ट, ट्रस्टवरून म्हणजे वर्बवरून आपल्याला त्या ठिकाणी टेन्स कळतो. तर या ठिकाणी आहे पा सिम्पल प्रेझेंट टेन्स. या ठिकाणी आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी त्याचं चेन द व्हाईस करतो म्हणजे हे दिलेलं आहे ॲक्टिव्ह, त्याचं पॅसिव्ह करताना आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टने सुरुवात करायची असते आणि जो टेन्स दिलेला आहे त्याच्यानुसार त्या ठिकाणी बदल करायचा. या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आपण त्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं जे हेल्पिंग वर्ब आहे ते या ठिकाणी यूज करूया. म्हणजे आपला ॲन्सर असं होईल पा, अँड ऑनेस्ट मॅन. हे आपण काय घेतलं आहे पहिल्यांदा ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतले. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला त्या ठिकाणी करेक्ट हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे टेन्सनुसार, अँड ऑनेस्ट मॅन इज. त्यानंतर वर्ब घ्यायचं आहे पा. वर्बचा नेहमी थर्ड फॉर्म या ठिकाणी यूज केला जातो म्हणून या ठिकाणी आपण ट्रस्टेड लिहिणार अँड बाय ऑल, बाय ऑल. अँड ऑनेस्ट मॅन इज ट्रस्टेड बाय ऑल हे आपलं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे. या ठिकाणी ते सुद्धा ऑप्शन दिलेले आहे आणि त्याचबरोबर इतरही दिलेली आहेत. परंतु मला या ठिकाणी असं वाटत होतं की ते आपण कसं सॉल्व केलं आहे हे जर सांगितलं तर तुम्हाला त्याचा नक्की या ठिकाणी फायदा होणार आहे पा. पुढचं अतिशय सोपं आहे. गंगा इज अ स्कॅर रिव्हर इन इंडिया, सॅक्रेड रिव्हर इन इंडिया. तर या ठिकाणी पहा आर्टिकल यूज करायचं, ए अँड द आणि नो आर्टिकल असे ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहेत. तर एखाद्या पर्टिक्युलर अशा रिव्हरचं किंवा माउंटेनचं, बुकचं त्या ठिकाणी नेम असेल तर आपल्याला त्या ठिकाणी द हे आर्टिकल यूज करावं लागतं. म्हणून या ठिकाणी द हे द गंगा इज अ सॅक्रेड रिव्हर इन इंडिया हे या ठिकाणचं करेक्ट आन्सर आहे पा. नंतर चूज द करेक्ट सेंटेन्स. चूज द करेक्ट सेंटेन्स म्हणजे 4 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या 4 वाक्यामध्ये फक्त एकच वाक्य करेक्ट आहे. तर ते करेक्ट वाक्य कोणतं आहे ते पा. आय ॲम इन हरी हे चुकीचं आहे पा. आय एम हरी हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. आय एम इन हरी हे या ठिकाणी करेक्ट आहे पा. आय एम इन हरी आणि इथं आय एम इन द हरी द आहे त्याच्यामुळे ते सुद्धा रॉंग आहे पा. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे पा, आय एम इन अ हरी हे या ठिकाणचं करेक्ट सेंटेन्स आहे पा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पा, द नीडल इन द कंपास ऑलवेज डॅश, ऑलवेज डॅश टू द नॉर्थ. म्हणजे आता या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे पा, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब इन द फॉलोइंग सेंटेन्स. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म दिलेले आहेत, वर्बचे फॉर्म दिलेले आहेत. ते फॉर्मसुद्धा मी या ठिकाणी लिहिलेले आहेत पा. पॉईंट्स आहे, पॉइंटेड आहे, पॉईंट आणि पॉइंटिंग. तर आता द नीडल, द नीडल हे सब्जेक्ट या ठिकाणी आहे पा. द नीडल हे सब्जेक्ट या ठिकाणी आहे. म्हणजेच पा ज्यावेळेस, ज्यावेळेस ही शी इट,
ही शी इट सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे पहा इथे असं म्हटलेलं आहे कंपास द नीडल इन द कंपास ऑलवेज डॅश टू द नॉर्थ म्हणजे ऑलवेज हा शब्द त्या ठिकाणी आहे त्याच्यानं आपल्याला कळतं की हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे आणि द नीडल आहे पहा द नीडल या ठिकाणी आहे का मी तुम्हाला या ठिकाणी सांगते द नीडलबद्दल कारण त्याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी वर्ब यूज करायचं आहे पहा द नीडलसाठी आपण इटसुद्धा वापरू शकतो म्हणजेच सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर त्या ठिकाणी ही शी इट किंवा नेम ऑफ ऑब्जेक्ट नेम ऑफ थिंग इज गिवन देअर नेम ऑफ पर्सन इज गिवन देअर दॅट टाइम वी वॉन्ट टू जॉईन ॲज टू द वर्ब दॅट्स वाय पॉइंट्स इज करेक्ट हिअर पॉइंट्स हे या ठिकाणचं करेक्ट आहे पा पॉइंट्स कारण द नीडल मीन्स इट आणि इट जर त्या ठिकाणी सब्जेक्ट असेल तर त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतंय त्या व्हर्बला आपल्याला एस लावावं लागतं इथे महत्त्वाचं पा ऑलवेजसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला कळतं की हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे पा पुढचं पा ही डॅश और टू अ ब्रांच विथ वन हँड मग आता या ठिकाणी काय सांगितलं बा 12 नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे ते सांगतात त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक चूज द करेक्ट पास्ट फॉर्म कंटिन्युअस टेन्स म्हणजे करेक्ट कंटिन्युअस टेन्स करायचा आहे तो कोणता पास्ट कंटिन्युअस टेन्स तर त्यासाठीचे जे ऑप्शन आहेत पा इज होल्डिंग वॉज होल्डेड अँड इज होल्डेड म्हणजे या ठिकाणी पा काय येईल की ही वॉज होल्डिंग ऑन टू अ ब्रँच विथ वन हँड आता या ठिकाणी वॉज होल्डिंग का घेतलं आहे कारण या ठिकाणी ही आहे पा ज्यावेळेस ही शी इट करता त्या ठिकाणी असतो त्यावेळेस आपल्याला वॉज हेच हेल्पिंग वर्ब वापरावं लागते आणि कंटिन्युअस टेन्समध्ये नेहमी व्हर्बला ING प्रत्यय या ठिकाणी लावलेला असतो म्हणून आपलं या ठिकाणचं उत्तर आहे पा ही वॉज होल्डिंग ऑन टू अ ब्रँच विथ वन हँड म्हणजेच आपलं या ठिकाणी झालेलं आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स चला तर पुढील प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी पहा 13 नंबरचा प्रश्न इफ शी सॉ अ घोस्ट सी म्हणजे या ठिकाणी पहा एक इफ क्लॉज त्या ठिकाणी दिला आहे इफ क्लॉज या ठिकाणी दिलेला आहे इफ शी सॉ अ घोस्ट सी आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट पहा सॉ आहे म्हणजेच या ठिकाणी पास्ट फॉर्म आहे पास्ट फॉर्म या ठिकाणी वर्बचा दिलेला आहे इफ शी सॉ अ घोस्ट मीन्स इट इज अ सिम्पल पास्ट टेन्स मग या ठिकाणी जर पास्ट टेन्स असेल तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा पास्ट टेन्स करायचा आहे म्हणजेच पा त्याच्या ऑप्शन या ठिकाणी नीट आहे का इज स्क्रीमिंग वॉज स्क्रीमिंग विल स्क्रीम अँड वुड स्क्रीम तर या ठिकाणचं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी वुड स्क्रीम आपण ज्यावेळेस पहा इफ शी सी अ घोस्ट शी विल या ठिकाणी आलं असतं परंतु या ठिकाणी सॉ दिलेला आहे म्हणून विलचं आपल्याला या ठिकाणी वूड करायचं आहे विलचा वूड हा पास्ट फॉर्म या ठिकाणी करायचा आहे तर इफ क्लॉज ज्यावेळेस तुम्ही सॉल्व करता त्यावेळेस या ठिकाणचं जे वर्ब आहे पहा ते वर्ब पहा ते जर प्रेझेंट टेन्समधलं असेल तर या ठिकाणी विलच राहू द्या आणि जर त्या ठिकाणी पास्ट फॉर्म दिला असेल तर त्या ठिकाणी वूड असं लिहा पहा नंतर पुढचा प्रश्न यू आर नॉट एंटायटल टू वोट ॲज यू आर डॅश एज म्हणजे या ठिकाणी पहा आपल्याला प्रॉपर ऑप्शनमधलं करेक्ट वर्ड या ठिकाणी यूज करायचं आहे ते ऑप्शन आहेत पहा ॲबो अंडर मोर अँड लेस तर या ठिकाणचं अंडर हे करेक्ट यूज आहे करेक्ट वर्ड आहे पहा आपल्याला या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे 4 वर्ड्स आहेत आणि त्यापैकी कोणता वर्ड्स या ठिकाणी करेक्ट आहे तर तो आहे पहा अंडर नंतर पुढचं वाक्य पहा या ठिकाणी 4 वाक्य देण्यात आलेले आहे पहा त्यातलं करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स कोणतं ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पहा नो ब्रेव डिझर्व द फेअर नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर डिझर्व नो बडी दॅन ब्रेव नन ऑफ दिस म्हणजे 4 ऑप्शन आहेत या ठिकाणचं शेवटचं ऑप्शन आहे नन ऑफ दिस परंतु आपल्याला या ठिकाणी करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स शोधायचा आहे तर करेक्ट निगेटिव्ह सेंटेन्स पहा नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर नन बट द ब्रेव डिझर्व द फेअर नंतर पुढचं महत्त्वाचं वाक्य पहा व्हॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज म्हणजे या ठिकाणी दिलेला आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या ठिकाणी दिलेला आहे आणि आपल्याला त्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं करायचं आहे पहा सिम्पल सेंटेन्स या ठिकाणी करायचं आहे तर त्याचे ऑप्शन आहे का मॅन इज इम्पॉर्टंट पीस ऑफ वर्क मॅन इज अ रिमार्केबल पीस ऑफ वर्क मॅन इज अ गुड पीस ऑफ वर्क अँड मॅन इज अ पीस ऑफ वर्क आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगते बा कसं करायचं आपल्याला जर एखादा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स त्या ठिकाणी दिले असेल आणि त्याचं जर आपल्याला या ठिकाणी सिम्पल सेंटेन्स करायचं असेल तर आपण सुरुवात करूया या ठिकाणी सब्जेक्टने म्हणजे या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल पहिल्यांदा
मॅन इज. आता या ठिकाणी आहे पहा व्हॉट दिलेलं आहे. काय दिलेलं आहे या वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी व्हॉट दिलेलं आहे. ज्यावेळेस व्हॉट आणि हाऊ एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये दिले असतं ते आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉप करायचं असतं. व्हॉटच्या जागेवर आपण या ठिकाणी ए घेणार आहे पहा. मॅन इज अ. नंतर त्या ठिकाणी पहा आपल्याला या ठिकाणी दिलेलं नाही, परंतु आपल्याला एखादा ॲडजेक्टिव्ह त्या ठिकाणी घ्यावं लागतं. ऑप्शनमध्ये सुद्धा ॲडजेक्टिव्ह दिलेला आहे. तर करेक्ट ॲडजेक्टिव्ह या ठिकाणी आहे पहा रिमार्केबल. मॅन इज अ रिमार्केबल पीस ऑफ वर्क. पीस ऑफ वर्क म्हणजेच पहा आपल्याला काय करायचं आहे, जे सब्जेक्ट राहिलं असतं ते सब्जेक्ट घ्यायचं आहे, त्यानुसार हेल्पिंग वर्ब घेतल्यानंतर त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह लिहायचं आहे आणि ॲडजेक्टिव्ह लिहिल्यानंतर राहिलेला जो सेंटेन्समधला भाग आहे तो लिहून काढायचा आहे. जर त्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये व्हॉट किंवा हाऊ या ठिकाणी दिले असेल तर ते ड्रॉप करायचं आहे. व्हॉटच्या जागेवर एचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे आणि जर हाऊ असेल तर सिम्पल सेंटेन्स करताना किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स करताना त्या ठिकाणी आपल्याला सो वापरायचा आहे पहा. पुढचं अ डेड मॅन टेल्स नो टेल्स. हेही अतिशय महत्त्वाचं वाक्य या ठिकाणी पहा. अ डेड मॅन टेल्स नो टेल्स. आता जे ते या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ते सेंटेन्स काय करा, कॉम्प्लेक्समध्ये करा असं सांगितलेलं आहे पहा. ज्यावेळेस आपल्याला ते कॉम्प्लेक्समध्ये करायचं आहे त्यावेळेस आपल्याला कशाने जोडायचं नाही, म्हणजे कोणतंही कंजक्शन त्या ठिकाणी वापरायचं नाही. ते दोन वाक्य आहेत परंतु ते दोन एकमेकांवर डिपेंड आहे अशी आपल्याला त्या ठिकाणी सिच्युएशनसुद्धा दाखवायची आहे. तर अशा वेळेस आपण या ठिकाणी पहा दो अल्दो अशा शब्दांचा किंवा एखाद्या WH वर्डचा या ठिकाणी करेक्ट यूज करू शकतो. तर आता या ठिकाणी अ डेड मॅन आहे म्हणजेच आपल्याला दो अल्दो या ठिकाणी वापरता येणार नाही, तर आपण या ठिकाणी एक WH वर्ड वापरूया या सेंटेन्समध्ये पहा. अ डेड मॅन टेल्स नो टेल्स. आता जे ऑप्शन आहे मी फक्त तुम्हाला वाचून दाखवते या ठिकाणी. अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स. अ डेड मॅन डू नॉट टेल्स टेल्स. अ डेड मॅन रेअरली टेल्स टेल्स. अ डेड मॅन नेव्हर टेल्स एनी टेल. म्हणजे पहा जे 2 नंबरचं वाक्य आहे त्याच्यामध्ये डू नॉट दिलेलं आहे म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स नाही आहे. त्यानंतर रेअरली टेल्स म्हणजे यांनी काय दिलं आहे, फक्त या ठिकाणी जे ऑप्शन दिले आहे त्यातला जो पहिला नंबरचा ऑप्शन आहे पहा. अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स. अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स म्हणजे आपल्याला त्याचं मिनिंगसुद्धा बदलायचं नाही. जे वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे त्याचं कॉम्प्लेक्स करताना त्या ठिकाणी त्याचा चेंज, त्या वाक्यामधला चेंजसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे, परंतु त्याचं मिनिंग बदललं नाही पाहिजे असा चेंज करायचा आहे. तर या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे पहा अ मॅन हू इज डेड टेल्स नो टेल्स हे या ठिकाणचं करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे पहा. पुढचं अतिशय सोपं या ठिकाणी दिलं आहे पहा. द अर्थ डॅश अराउंड द सन. वर्ब दिलेले आहेत आणि त्यातून तुम्हाला करेक्ट वर्ब यूज करायचा आहे. मूव्स, रोटेट, रिव्हॉल्व्स अँड रन. तर या ठिकाणचं करेक्ट वर्ब आहे पहा रिव्हॉल्व्स. ज्यावेळेस द अर्थ त्या ठिकाणी दिलेलं असतं किंवा एखादं सत्य त्या ठिकाणी सांगितलं असतं की ज्यामध्ये आपण कधी बदल करू शकत नाही, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, व्हर्बला ES किंवा S प्रत्यय आपल्या व्हर्बनुसार लावायचं आहे. म्हणजे ते त्या ठिकाणी आपल्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे असं त्या ठिकाणी दाखवायचं आहे पहा. त्यानंतर टू विन लॉर्ड्स मीन्स to win a victory, to win a lottery, to win honor and to realize one's ambition. आता या ठिकाणी पहा मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं आणि आत्ताही सांगते. टू विन लॉर्ड्स मीन्स करेक्ट जे या ठिकाणी टू विन आणि लॉर्ड्स हे 3 शब्द या ठिकाणी दिलेले आहे त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. ते 3 मिळून त्या ठिकाणी कोणतं करेक्ट मिनिंग तयार होतंय ते आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणचं करेक्ट आन्सर आहे पहा टू रिअलाइज वन्स सिच्युएशन. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा अ स्नेक इन द ग्रास. ही एक इडियम या ठिकाणी दिलेली आहे. त्याचं मिनिंग आपल्याला शोधायचं आहे पहा करेक्ट. तर त्याचं मिनिंग आहे या ठिकाणी दिलेले ऑप्शन अ सिक्रेट ऑर अ हिडन एनिमी, an unreliable person, a very dangerous snake, and unforeseen happening. तर a secret or a hidden enemy म्हणजे पहा स्नेक इन द ग्रास करेक्ट. त्याने असं स्नेक इन द ग्रास असं मिनिंग नाही घेतलं, परंतु त्याच्या आधारे या ठिकाणी काय मिनिंग झालेलं आहे तयार अ सिक्रेट ऑर अ हिडन एनिमी. म्हणजे पहा ज्यावेळेस या ठिकाणी स्नेक एखाद्या ग्रासमध्ये असतो, स्नेकचा कलर सुद्धा ग्रीन आणि त्याचा सुद्धा जर त्या ठिकाणी ग्रीन कलर ग्रासचा, तर आपल्याला पटकन तो दिसून येत नाही म्हणजेच इट इज लाईक अ हिडन एनिमी. नंतर 21 ऑपोजिट ऑफ ऑथेंटिक वर्ड दिलेला आहे. ऑथेंटिक म्हणजे खरा,
ऑथेंटिक याचा अर्थ या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे खरा किंवा खरा. तर त्याचा जे 4 ऑप्शन आहेत पहा, फॅक्च्युअल, इमॅजिनरी, आर्टिफिशियल अँड स्पुरियस. तर याचं करेक्ट आन्सर आहे या ठिकाणी स्पुरियस. ऑथेंटिक म्हणजे खरा आणि स्पुरियस म्हणजे खोटा. त्यानंतर पुढचं पहा, नेपोटिझम मीन्स. नेपोटिझम मीन्स याचं 4 ऑप्शन आहे का या ठिकाणी, पॉलिसी ऑफ फेवरेटिझम, ॲब्सोल्यूट power in the hands of one person who rules like an tyrant, diplomacy of the highest order and none of this. म्हणजे पाहता या ठिकाणी नेपोटिझमचं जर मिनिंग तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला करेक्ट ऑप्शन या ठिकाणी शोधता येईल. नेपोटिझमचं मिनिंग या ठिकाणी आहे पहा की एखाद्या नातलग जे असतात त्यांनी एखाद्याला दाखवलेली या ठिकाणी वशिला याने दिलेला, एखाद्या नातलगांनी दाखवलेला या ठिकाणी वशिला. तर याचं करेक्ट उत्तर आहे पहा पॉलिसी ऑफ फेवरेटिझम. पॉलिसी ऑफ फेवरेटिझम इज द करेक्ट मिनिंग ऑफ नेपोटिझम. वी डिसाइडेड टू डॅश टू द प्रोग्राम. वी डिसाइडेड टू डॅश टू द प्रोग्राम. इथे आपल्याला 4 ऑप्शन आहेत पहा, फिल इन द ब्लँक्स टाईप क्वेश्चन आहे त्याचे. तर त्याचे ऑप्शन आहे पहा फिक्स, स्टिक, ॲडहिअर अँड फायनल. तर याचं वी डिसाइडेड टू ॲडहिअर द प्रोग्राम म्हणजे पालन करणार आहे आम्ही असं या ठिकाणी, किंवा पाठिंबा देणार आहे असं या ठिकाणी दर्शवलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी ॲडहिअर हे करेक्ट मिनिंग आहे पहा. गॉड डॅश द अपोज. गॉड डॅश द अपोज इथे सुद्धा 4 वर्ड्स दिलेले आहेत. तर त्याचं आहे ॲव्हेंजेस, सॅक्रिफायसेस, प्रेस अँड अपोजेस. तर याचं करेक्ट उत्तर या ठिकाणी पहा ॲव्हेंजेस. ॲव्हेंजर्स हे करेक्ट उत्तर या ठिकाणी आहे पहा. द ओल्ड मॅन नीड्स शेल्टर डॅश मनी. पुन्हा या ठिकाणी प्रेपोजिशनवर क्वेश्चन विचारलेला आहे पहा की अबो, बिसाइड्स, ओव्हर अँड बियॉन्ड. तर याचं करेक्ट उत्तर आहे या ठिकाणी बिसाइड्स. बिसाइड्स म्हणजे पहा या ठिकाणी द ओल्ड मॅन नीड्स शेल्टर बिसाइड्स मनी म्हणजे मनीपेक्षा, पैशापेक्षा त्याला कशाची या ठिकाणी जास्त गरज आहे, शेल्टरची या ठिकाणी जास्त गरज आहे असा या ठिकाणी अर्थ होत आहे पहा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या प्रश्नपत्रिकेतले जे 25 प्रश्न आहेत पहा, ते 25 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आणि या 25 प्रश्नामधून आपल्या असंही लक्षात आलं असेल की ऑपोजिट वर्ड, सिनॉनिम्स किंवा एखादी फ्रेज त्या ठिकाणी दिली असेल त्याचं करेक्ट मिनिंग शोधा. त्यानंतर वर्ब दिलेले असतील त्यातलं करेक्ट वर्ब या ठिकाणी शोधा. काही ग्रामर टॉपिक या ठिकाणी विचारलेले आहेत. त्याचबरोबर प्रेपोजिशन, पार्ट्स ऑफ स्पीचमधील काही भाग या ठिकाणी विचारलेला आहे. त्याचबरोबर एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स या ठिकाणी होतं, त्याचं ॲसर्टिव्ह कसं करायचं आहे. त्याचबरोबर चेन द वाईस अशा प्रकारचे ग्रामर टॉपिक या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे पहा. आपल्याला जर एखाद्या टॉपिकबद्दल या ठिकाणी डाऊट असेल तर यातले बरेचसे टॉपिक मी माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. जर आपल्याला एखाद्या टॉपिकमध्ये या अडचण असेल तर आपण माझे व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता. जर व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी आवडत असतील तर नक्कीच आपण पुढील लेक्चरमध्ये याच पद्धतीचे जे मागील क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आहेत त्या प्रश्नांची चर्चा करूया. तर आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर त्याला लाईक व शेअर करायलाही विसरू नका आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. थँक्यू.